नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी योजना आहे जी अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य बदलू शकते. तिचं नाव आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. विचार करा, आपल्या शेतामध्ये पाणी नाही ही एकच चिंता आपल्या शेतकऱ्याला आतून पोखरत असते. आणि जेव्हा डोळ्यासमोर आपलं हक्काचं पीक पाण्याअभावी असं जळून जातं, तेव्हा मनात काय होत असेल नाही का? पण जर आपल्याला कळलं की यावर सरकार थेट मदत करतंय, तर होय, अशी एक योजना आहे जी कदाचित अनेक गरजू लोकांपर्यंत पोहोचलेलीच नाहीये. सरकार शेतात नवीन बोरवेल घेण्यासाठी थेट 50,000 रुपयांचं अनुदान देत आहे. चला तर मग आपण याच योजनेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. ही माहिती नीट समजून घ्या, कारण योग्य शेतकऱ्यांसाठी ही योजना खरंच त्यांचं आयुष्य बदलू शकते. तर ही योजना नेमकी काय आहे? बघा, ही योजना खास करून आपल्या अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. या योजनेमधून पाण्याच्या सोयीसाठी सरकार थेट आर्थिक मदत करतं. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं, या योजनेतून शासनाकडून नक्की काय काय मिळू शकतं ते पाहूया. फक्त बोरवेलच नाही तर इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी सरकार चक्क 100% अनुदान देत आहे. यामध्ये काय काय येतं? नवीन विहीर खोदण्यासाठी, जुन्या विहिरीची दुरुस्ती करण्यासाठी, शेततळ्यासाठी लागणारी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन व्यवस्था आणि अगदी PVC पाईपसाठी सुद्धा 100% अनुदान मिळतं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी पात्र कोण आहे? याच्या काही मुख्य अटी आहेत, त्या व्यवस्थित ऐका. पहिली अट, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. दुसरी, तो अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गातला असावा आणि त्याच्याकडे जातीचा दाखला असणं बंधनकारक आहे. तिसरी अट, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी हवं. आणि चौथी, अर्जदाराच्या नावावर कमीत कमी 0.40 हेक्टर जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता जरा लक्ष देऊन ऐका, कारण अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतील हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला पाहूया. तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, 7/12 आणि 8 उतारा आणि जर BPL कार्ड असेल तर ते, आणि हो, 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक प्रतिज्ञापत्र लागेल. आणि यासोबतच पाणी उपलब्ध असल्याचा दाखला, तुमच्या शेतात दुसरी विहीर नसल्याचा पुरावा आणि 500 फुटांच्या परिसरातही दुसरी विहीर नसल्याचं प्रमाणपत्र लागेल. याशिवाय गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्याचं शिफारसपत्र, तुमच्या जमिनीचा एक फोटो आणि ग्रामसभेचा ठराव, ही कागदपत्रं सुद्धा तयार ठेवावी लागतील. मला माहिती आहे, कागदपत्रांची यादी खूप मोठी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अनुदान थेट तुमच्या खात्यात जमा होतं. त्यामुळे सरकारला प्रत्येक गोष्टीची खात्री करावीच लागते. अर्ज करण्याचे 2 सोपे मार्ग आहेत. एक म्हणजे महा-DBT पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करता येतो, किंवा जवळच्या CSC केंद्रात जाऊन तुम्ही मदत घेऊ शकता. आणि ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया जमत नसेल, त्यांनी काळजी करू नका. तुम्ही तुमच्या गावातल्या कृषी सहाय्यकांना भेटा किंवा थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करू शकता. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही एक योजना शेतकऱ्याचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आज पाणी आहे तर उद्या पीक आहे. पीक आहे तर उत्पन्न आहे. आणि उत्पन्न आहे तरच आपल्या शेतकऱ्याचं भविष्य सुरक्षित आहे. फक्त माहिती नाहीये, या एका कारणामुळे आपले कित्येक गरजू शेतकरी बांधव या योजनेपासून दूर राहत आहेत. ही संधी आपल्या हातून जाता कामा नये. म्हणून ही माहिती प्रत्येक गरजू एसटी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण ही जबाबदारी पार पाडणार ना? तर मग आता एक काम नक्की करा, ही माहिती लाईक करा, कमेंटमध्ये जय शेतकरी असं लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही माहिती गरजू लोकांपर्यंत शेअर करा. अशाच महत्त्वाच्या योजना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. जय जवान, जय किसान.